तर ही दृश्य आपण पाहतोय शक्तीपीठ महामार्गाविरोधात विधान भवन परिसरात सध्या आंदोलन सुरू आहे। हाती फलक घेऊन विरोधकांची घोषणाबाजी सध्या सुरू आहे। अन्याय आहे म्हणून या शक्तीपीठाला आज सगळीकडे विरोध होत असताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतात। हाती फलक घेऊन हे आंदोलन सध्या विरोधकांकडून सुरू आहे। अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार या ठिकाणी आपण पाहतोय, सचिन अहिर देखील आहेत। तर हाती फलक घेऊन शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात आला। त्यामध्ये हिरकरवाडी असेल, रायगडवाडी असेल, टकमकवाडी असेल, नेवाळीवाडी असेल, खडकेवाडी असेल, पेरूचा दांड असेल, शिंदेकोण असेल किंवा अन्य ज्या छोट्या छोट्या वाड्या आहेत तिथली लोक मला भेटायला आली आणि माझ्या निदर्शनास एक बाब आली की अरे आमच्या महाराजांचा किल्ला ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ज्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये एक वेगळी दिशा दिली, नव चैतन्य दिलं, महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला, अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य रायगडावरती होतं, जिजामातांचा महाल तिथं खाली पाचाडला आहे आणि त्या ग्रामपंचायतचं नाव हे छत्र निजामपूर आहे। हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज पत्र देतोय की छत्र निजामपूर हा निजाम आला कुठून, रायगडाच्या पायथ्याशी निजाम आला कुठून, निजामाचा संबंध काय, हे काय षडयंत्र आहे आणि म्हणून आम्हाला निजामांच्या पाऊलखुणा नको आहेत, आदिलशाहीच्या पाऊलखुणा नको आहेत, औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान, मोगलांच्या कुठल्याच आम्हाला खुणा नको आहेत। तर हे नाव पूर्णपणे चेंज करावं आणि किल्ले रायगड ग्रामपंचायत असं या ग्रामपंचायतचं नामकरण करावं आणि या ग्रामपंचायतचं कार्यालय जे छत्र निजामपूर मध्ये आहे ते छत्र निजामपूर मधलं ग्रामपंचायतचं कार्यालय रायगडवाडीमध्ये करावं अशी आमची मागणी आहे। सर हिंदी में बोलिए कि छत्र निजाम अरे किल्ले रायगड म्हणजे आपलं ऊर्जा केंद्र आहे, तिथली माती जरी कपाळाला लावली तरी आपल्याला आयुष्यभर पुरेल इतकी ऊर्जा किल्ले रायगडावरती मिळते, मेलेला माणूस सुद्धा तिथं जिवंत होऊ शकतो, जागा होऊ शकतो, इतकी ऊर्जा किल्ले रायगडावरती आहे आणि त्यामुळे मी किल्ले रायगडावरती गेल्याच्या नंतर अफाट ऊर्जा, महाराजांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेत असं मी मानतो आणि इथून पुढे लोकांच्यासाठी